हायकोर्टातील कोरटकर प्रकरणी सुनावणी संपली आहे। महत्त्वाची बातमी, कोरटकरच्या जामिनावर दुपारी कोल्हापूर कोर्टात सुनावणी होणार आहे। स्थानिक कोर्टात आमची बाजू ऐकून घेतली जात नाही, सरकारी वकिलांचा दावा आहे। राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य निर्णय द्या, मुंबई हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश आहेत। कोर्टानं या संदर्भात निर्देश दिलेले आहेत। कोरटकरनं अनेक गोष्टी भ्रष्ट मार्गाने केलेल्या आहेत असं सरोदे म्हणतात। जातीय तेढ निर्माण करणारी कोरटकरची भाषा आहे असं सरोदे म्हणतात। कोरटकरनं धमकीत अनेक आक्षेपार्ह शब्द वापरलेले आहेत असंही सरोदे यांचं म्हणणं आहे। त्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच आपण पाहिलं तर जे मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होती, विशेषतः प्रशांत कोरटकर यांचा जो जामीन अर्ज आहे तो रद्द करावा यासाठीची ही सुनावणी होती। या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने अगदी कोल्हापूरच्या कोर्टाला काही निर्देश दिले। त्यामध्ये प्रामुख्याने की राज्य सरकारची बाजू म्हणजे कोल्हापूर पोलिसांची बाजू ऐकून घेऊनच योग्य तो निर्णय द्यावा असं जे आहे ते सांगितलेलं आहे। विशेष म्हणजे कोरटकरला जो अंतरिम जामीन दिला होता तो आज संपतोय, त्यामुळं सत्र न्यायालयाचा आदेश जो आहे तो रद्द करण्याची काही गरज नाही असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आज दुपारी साधारणतः 2:30 वाजल्यानंतर ही सुनावणी आहे ती पार पडणार आहे। सध्या तपासी अधिकारी हे मुंबईत आहेत, मात्र कोल्हापूर पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते या ठिकाणी येणार असून साधारणतः 3 ते 4 वकील यासाठी दिले जाणार आहेत। आणि कोल्हापूरच्या या सगळ्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये एकूणच जर पाहिलं तर कोरटकर यांच्या जामिनासंदर्भातली हा जामीन रद्द करावा आणि कोरटकरांना अटक करणं किती महत्त्वाचं आहे हे वकिलांच्या मार्फत ही बाजू आहे ते मांडली जाणार आहे। कारण ज्यावेळेस नागपूरच्या सायबर पोलिसांच्याकडे कोरटकर यांच्या पत्नीनं मोबाईल जमा केलेला होता, मात्र अद्याप देखील त्यांच्या आवाजाचे नमुने आहेत ते घेणं बाकी आहे। त्यामुळे कोरटकरांना अटक करणं गरजेचं असल्याचा युक्तिवाद जो आहे तो आजच्या या कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात केला जाणार आहे। सतेज, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।